त्या स्कूलमध्ये मी काम करत होते आणि तिथलचे ब्लॉग्स मी टाकायचे. तिथे असं झालं की ती स्कूल मी सोडली. मग नंतर थोडे दिवस दुसऱ्या एका स्कूलमध्ये प्रयत्न केला, पण जमलं नाही. कारण आपल्याला फक्त पगार बघून नाही जमत. आपल्याला रोज आपण गोष्टी किती हाताळू शकतो, रोजचं जाणं, घरातल्या गोष्टी रोजचं जाणं ही सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट असते. सो ती किती होईल हेही बघायला लागतं. तर ते खूप जमेनासं होतं. मग ती सोडून दुसरीकडे अगदी घराच्या जवळचीच एक शाळा मी आता जॉईन केलेली आहे. मी आता तिथे काम करते. सध्या सुट्ट्या आहेत. बऱ्याच गोष्टी होत्या, माहिती द्यायचं होतं, पण मध्येच माझे आजी सासूबाई वारल्या. त्यामुळे आता 10 ते 12 दिवस काहीच करता येणार नाही. परत त्यांच्या दशक्रियाविधी आणि पुढच्या सगळ्या कार्यासाठी परत गावी जायचं, अशा प्रकारे झालेलं आहे. असो, त्याच्यानंतर महत्त्वाचं सांगायचं की ज्या शाळेत आता मी काम करते त्या शाळेत आता वरचे वर्ग मिळाले, विषय मिळाले, जबाबदारी वाढली. बघूया कसं कसं काय काय होतं. अजून एक गोष्ट अशी सांगायची की रविवारी संध्याकाळी मी आणि माझा नवरा आलो आम्ही. त्या दिवशीपासून आजपर्यंत आम्ही दोघेच होतो. आता येईल, ती सुद्धा येईल. येता खूप दिवसांनी ब्लॉग टाकला. मध्ये ब्लॉग करायची इच्छा असून सुद्धा ब्लॉग करता नाही आला. आणि कधी कधी तर शॉर्ट्स जे असतात ते मी शूट पण केलेले, पण टाकता नाही आले. असं बरंचसं काही या मधल्या काळात होऊन गेलं. पण आता पुन्हा एकदा व्लॉगला सुरुवात करते आणि बघूया आधीसारखं तुमचा प्रेम प्रतिसाद मिळतोय का. माझी एवढंच सांगणं आहे, आजच्या दिवसभरात काय काय होईल ते मी नक्की सांगेन. तर नेहमीच सांगायचं की आज केली आहे छोले, आणि छोलेपुरी खूप छान प्रकार आहे आणि तो सगळ्यांनाच आवडतो. पण आमच्या घरी असं आहे की तेलकट जास्त खात नाही, मग साध्या चपात्याच केलेल्या आहेत. आता सध्या मी खाली गेले होते दूध आणायला, सोबत आपलं स्नॅक्स पण थोडं आणलं होतं. सो आता रोजचा जरा नित्यक्रम साधारण चालू आहे. मी रोज एक एक गोष्ट थोडं पुसायला, साफसूफ करायला घेतली आहे. फ्रीजमधला बराचसा भाग साफ केला आहे, परत आज ट्रॉलीचा एक भाग काढून साफ करायला. सो असा प्रकार चालू आहे. कारण की एकदा स्कूल सुरू झाले आणि माझे क्लासेस सुरू झाले की आय डोंट थिंक सो मला तितकासा वेळ मिळेल. आता 1 तारखेपासून माझी शाळा होती, 1 म्हणजे 1 जूनपासून. सो मी मागच्या
ब्लॉगमध्ये आधीच्या स्कूलचं तुम्हाला एक झलक दाखवायचा प्रयत्न केला होता, तसाच मी आता सुद्धा एक प्रयत्न करेन. बघूया किती दाखवता येते, किती जमतंय, बट स्टील मी प्रयत्न करेन. आता सध्या मी टी व्ही बघते, तुम्ही पण बघा माझ्यासोबत.